उन्हाळ्यात पाणी पिऊन पिऊन पोट भरलेलं असतं, जेवायची इच्छा नसते आणि ताटामध्ये असं काहीतरी झणझणीत असेल तर मग तर तुम्ही मेथीमध्ये बेसन एकदा टाकूनच पहा. एकदा या पद्धतीने बनवलात तर नेहमीच या पद्धतीने बनवणार आणि उन्हाळ्यातच काय 12 महिनेही हा पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता. त्यासाठी मेथीची इथे मी एक जुडी घेतली आहे. भाजी स्वच्छ निवडून, धुवून, चिरून घ्यायची आहे बारीक अशी. जास्तही बारीक नाही करायचं बरं का. त्याची कवळी कवळी पाण्यात घ्यायची आहेत आणि ती चिरून घ्यायची आहेत. तर मंडळी, आजच्या दुपारचा जेवणाचा हा बेत होता. त्यासाठी एका टोपामध्ये ना 4 पळी तेल घेतलं. तेलामध्ये आधी मी मिरची स्वच्छ धुतलेली मध्ये कट मारून घेतलेली आहे आणि ती मिरची मी या तेलात टाकून मस्त अशी फ्राय करून घेणार आहे, तळून घेणार आहे. छान अशी खरपूस पांढरे डाग पडेपर्यंत मिरची मी परतवून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता ह्या सगळ्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून मी बाजूला ठेवून देणार आहे. नंतर सांगते याचं काय करायचं. उन्हाळ्यात कितीही ताटामध्ये भाज्या असली तर लोणची किंवा असं काहीतरी झटपट होणारं झणझणीत असल्याशिवाय तोंडाला चव लागत नाही आणि जेवण जातही नाही. आता त्याच तेलामध्ये इथे 1 चमचा भरून जिरं टाकलं. जिरं मात्र इथे भरपूर टाकायचं आहे आपल्याला. जिरं छान फुलल्यानंतर इथे बघा बारीक चिरून मिरची टाकलेली आहे मी. ही तिखटवाली मिरची आहेत. 3 बारीक चिरलेल्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता खलबत्त्यामध्ये ठेचलेला भरपूर असा लसूण टाकणार आहे यामध्ये. मी ठेचूनच टाकते लसूण. तुम्ही हवं असल्यास मिरची आणि लसूणची पेस्ट टाकू शकता, पण लसूण मात्र इथे भरपूर आपल्याला घ्यायचं आहे. ह्या रेसिपीला लसणानेच खूप छान फ्लेवर येतोय. लसणाच्या मोठ्या पाकळ्या असतात ना, त्या 15-20 पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण छान खरपूस होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा, असा लालसर होईपर्यंत. लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे आणि कांदाही आपल्याला व्यवस्थित यामध्ये खरपूस असा परतवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं जर मिरची आणि लसूण टाकायचा नसेल ना यामध्ये, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात ना भरपूर लसूण आणि मिरची जेवढी तुम्हाला हवी आहे तिखट कमी जास्त त्याप्रमाणे टाकून ना याची जाडसर अशी पेस्ट करून यामध्ये तुम्ही टाकू शकता. लसूण आणि मिरचीसोबत कांदाही आपल्याला छान असा खरपूस यामध्ये भाजून घ्यायचा आहे. कोणतंही वाटण घाटण यामध्ये काहीही आपल्याला टाकायची गरज नाही. आज आपण असा एक महाराष्ट्रीयन झणझणीत असा पदार्थ बनवणार आहोत ना, एकदम वेगळ्या पद्धतीने. जर तुम्हाला उन्हाळ्यात किंवा कधीही जेवण जात नसेल ना, गरमागरम 5 मिनिटात असा पदार्थ तुम्ही बनवू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने. आता काय करायचं आहे, यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा भर इथे मी मीठ घालून घेणार आहे. मीठ आणि हळद टाकून छान असं 1 मिनिटभर परतवून घेतलं. नेहमीच तुम्ही मेथीची भाजी तर खातच असाल, पण नेहमी त्याच पद्धतीनेही कंटाळ येतो. म्हणून मेथीच्या भाजीचा हा एक वेगळा पदार्थ आहे. तोही बेसन टाकून मस्त असा झणझणीत बेत होणार आहे महाराष्ट्रीयन. इथे आपण हळद मीठ टाकल्यानंतर परतवून घेतल्यानंतर सगळी ही मेथी आहे ना स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली यामध्ये टाकायची आहे. इथे मी 1 जुडी ना मेथी घेतली होती. अगदी कवळी कवळी पाने घेतली होती. ती स्वच्छ धुवून चिरून टाकली आहे. एकदमही बारीक चिरायची नाही. मेथी टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं पाणी सुटेपर्यंत. मेथीची भाजी करताना तुम्हाला माहितीच आहे पाणी भरपूर असं सुटतं आणि यामध्ये मीठही आपण आधीच टाकलं होतं, त्यामुळे मेथी पडताच मेथीला भरपूर मिठामुळे हे पाणी त्याचं अंगचं सुटतं. मंडळी, हा पदार्थ तुम्ही उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात हिवाळ्यात कधीही करू शकता. गरमागरम भाकरी चपाती किंवा इंद्रायणी तांदळाचा भात असेल ना, वरपून खाली इतकी छान टेस्ट आहे. तोंडाला चव नसेल तर एकदा या पद्धतीने करूनच पहा. उन्हाळ्यात बघा कितीही भाज्या असल्या ना ताटामध्ये तर खायची इच्छा होत नाही, पण या पद्धतीने झणझणीत असं आपण आज वेगळ्या पद्धतीने मेथी घालून महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी करत आहोत. तर हे पिठलं अशा पद्धतीने केलेलं ना इतकं चवीला छान लागतंय ना. अगदी साधी सिंपल ही पद्धत आहे, पण चव म्हणाल तर अप्रतिम. आता काय करायचं आहे, मेथीला पाणी सुटलं होतं त्यातच आपण जे बेसन घेतलं होतं ना मगाशी ते यामध्ये घातलेलं आहे. बेसन घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यावेळेला आपल्याला मस्त असं, म्हणजे ह्याच्या गुठळ्या होत नाहीत. मेथीला जे सुटलेलं पाणी आहे ना त्या पाण्यातच हे बेसन आपल्याला छान असं घोळून घ्यायचं आहे अगदी, म्हणजे कसं अजिबात गुठळ्या होत नाहीत. हे छान 1 मिनिटभर परतवून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपण आज पिठलं बनवत आहोत त्यासाठी पाणी घालणार आहोत. जर तुम्हाला असा घट्टसर झुणका बनवायचा असेल ना तर यामध्ये अजिबात पाणी घालू नका. जर बनवायचं असेल तर मंद आचेवर ना थोडंसं पाणी शिंपडून झाकून मस्त अशी वाफ देऊ शकता 1 मिनिटभर. खूप छान होतं असंही. पण आज आपल्याला भाकरी भातासोबत चपातीसोबत खाण्यासाठी जरा भरभरीतच करायचं आहे, म्हणजे दाटसर.
मेथीचं पिठलं किंवा झुणका इतका छान होतो ना, अगदी भूक नसेल ना तरीही 2 घास जास्तीचे खाल. याच्या सुगंधानंच खायची इच्छा होईल. इतकं छान होतं हे पिठलं. चवीला एक नंबर होतो. अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. खास करून इंद्रायणी तांदळाचा जो भात असतो ना, त्याच्यासोबत हे पिठलं अतिशय छान लागतं. अगदी लहान मुलांपासून ना मोठेही आवडीने खातील. मगाशी आपण ज्या खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घेतला ना, त्याच लसणाचा भरपूर असा त्याला अर्क लागला होता. त्यातच मी पाणी घेतलं. ते पाणी यामध्ये ओतलेलं आहे. तरीही अगदी 2 वाट्या पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. मेथीसोबत बेसन आपण 1 मिनिटभर छान परतवून घेतलं होतं. त्यामुळे गाठी गुठळ्या अजिबात यामध्ये होत नाही. बेसन ही मेथीसोबत तेलामध्ये छान परतलं गेलेलं असतं आणि मग त्याची चव पण खूप छान होते अशा परतलेल्या बेसनाची. हे सगळं एकत्र केलं. मस्त असं मंद आचेवर आता आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटभर छान असं हे पिठलं किंवा झुणका शिजवून घ्यायचं आहे. सगळीकडे घरभर घमघमाट सुटला होता. मेथीमुळे पिठलेला खूप छान मस्त अशी चव येते आणि सुगंधही खूप छान येतो. मग अशी आपण मिरची जी ठेवली होती ना तळून, त्यामध्ये आपल्याला मीठ भरभरून घ्यायचं आहे. तोंडाला चव नसेल ना, उन्हाळ्यात काय अगदी 12ही महिने ताटामध्ये अशी मिरची तळलेली असेल ना, की अगदी कोणत्याही भाजीची गरज भासणार नाही. 1 भाकरी खात असाल ना, अगदी 2 भाकरी खाल या मिरचीसोबत. इतकी छान चव लागते. 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून झुणका आपला छान शिजवून घेतला आहे. झुणका पिठलं काय म्हणायचं आहे ते म्हणा, पण खूप छान लागतं. एकदा नक्की करून पहा. यामध्ये कोणतंही वाटण-घाटण कुठलेही मसाले आपण घातलेले नाहीत. फक्त मिरची, लसूण, कांद्यावर आणि जिऱ्यावर आपण बनवलं आहे. हे पिठलं आपलं तयार आहे. शेवटी फक्त आपल्याला यामध्ये जाडसर असा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. जेवढं तुम्हाला आवडतं तेवढं घालू शकता. जर तुम्हाला ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. दोन्हीही पद्धतीने छानच लागतं हे. घातलं तरी छान लागतं, नाही घातलं तरी छान लागतं. आवडत असेल तर घाला, नाही घातलं तर काही हरकत नाही. शेंगदाण्याचा कूट घालून सगळं एकजीव करून घेतलं, मिक्स करून घेतलं. छान असं पिठलं आपलं तयार आहे. गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात किंवा ज्वारीची भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता. परत एकदा एक मस्त झाकण ठेवून 1 मिनिटभर छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. हे बघा पूर्ण कलरच चेंज झाला आहे. मस्त झाला आहे ना, बघताशी आणि खावंसं वाटतं. उन्हाळ्यात एकदा भूक नसेल ना, त्यावेळेला असं पिठलं करून बघा. कोणत्याही भाजीची गरज भासणार नाही. ताटामध्ये एकच पुरेसं आहे आणि सोबत तोंडी लावण्यासाठी ती मिरची तळलेली आहे ना, ती असली तरी बस. तुम्ही जर ना आपण पाणी घातल्याने त्या ठिकाणी थोडं पाणी आणि थोडं ताकही घालू शकता बरं का. ताक घालूनही खूप छान लागतं हे पिठलं. तर आज मी चपाती बनवली होती कारण माझ्या घरी सगळ्यांना चपाती खूप आवडते. चपातीसोबत खूप छान लागतं हे पिठलं. भाकरीसोबतही लागतं, भातासोबतही लागतं, कशासोबतही खूप छान लागतं. मला तर इंद्रायणी तांदळाचा गरमागरम असा भात, त्याच्यावर हे गरमागरम पिठलं खूप छान लागतं. अगदी कशाचीही गरज भासणार नाही तोंडी लावायला ही मिरची. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही असं कधी पिठलं बनवलं आहे का? नसेल बनवलं तर एकदा नक्की बनवून पहा. आणि हो, रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि रोजच्या जेवणातल्या घरच्या चवीच्या अशा रेसिपीज जर तुम्हाला हवे असतील नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी नक्की शेअर करेन. धन्यवाद.